खुर्ची मध्ये बसली प्रिन्सी बघा. प्रिन्सी प्रिन्सीने उडी खाल्ली. हे बघा मस्त की जीविकाला मी घेतलेले आहेत असे टोप असे वाटतात. हा एक ब्लॅक कलरचा घेतलाय. गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा. तर चला मस्त की आपली मॉर्निंग झालेली आहे. दिवाबत्तीसुद्धा करून झालेली आहे ना. घरामध्ये भरपूर असा पसारा आहे. पहिला मुलांची तयारी करते आणि काल सामान आणलेलं सर्व जागच आहे. तर सर्व सामान पण ठेवून घ्यायचं, जरा साफसफाई करते. तर चला काहीच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग. तर चला आता माझी चालली शाळेत. जीविका बाय बाय. टाईम झालेला आहे. जीविका आमची प्रिन्सी बघा असे त्याच्या पाठीपाठी चालली. दीदी चालली ना प्रिन्सी. बघा ही बी चालली. बघितलं जीविकाच्या पाठी चालली. ए प्रिन्सी ए या या जीविका व्यवस्थित जा. आता मुलांची तयारी केली आणि मुलं बी शाळेत गेलेले आहेत ना. आता सगळा पसारा काढलेला तुम्हाला दाखवते मी. सर्व काही पसारा आहे तर आम्ही पण करून घेऊ. चला काही सर्व असं सामान मी काढलेलं आहे सगळ्या याच्या आतमधून. आणि काल आम्ही सामान सुद्धा भरला ना. बाबू माझं कसं सामान काढते बघा. आणि आमची लाईट बी गेली. बाबू काढ ना पटापट. उठ तू, मी काढतोय. चॉकलेट सिरम बाबूला माझ्या माहिती आहे. चॉकलेट सिरम मारीन ते बनवायला आणलंय बाबू चॉकलेटचं आपल्याला. तर चला काही पटापट एवढा आहे बघा. सर्व अशा मिनी लसूण होतं सर्व निवरला असा पूर्ण फोला झालेली. बटाट्याला मोहर आलेले, कांदे व्यवस्थित ठेवले. आणि हा एकदम चांगला लसूण आहे. हा अल्लग ठेवलेला आहे मी जरा. आणि हा अल्लग ठेवलेला आहे. आणि बघा इकडं किचनवर माझ्या असा पसारा आहे. पहिला सर्व सामान लावून घेते मी आणि मग हाय तो काम करायला घेते. बाबू उठ उठ मी काढते. उठ. मला सर्व सामान संपलेला. तेल बी संपलेला. राईस आहे, राईस बासमती. एवढा सर्व असं मी घाण आहे. सर्व साफ आता करून घेते. डबे सर्व रिकामे झालेले टाकून दिलेले आहेत. आणि असं मी सामान अर्धा डब्यामध्ये ठेवलेलं आहे स्टीलचे ना. अर्धा असा लावलेला आहे मी. बघा आता पूर्ण ही अशी भांडी एवढी आहेत अशी काढलेली. आणि इथला बी जरासं मी असं घासून काढला आणि सर्व व्यवस्थित लावला. इकडं अशा साबणा सर्व व्यवस्थित ठेवल्या. आणि इथं सर्व अशी मल्टी पकडलेली ना. तर सर्व इथून काढला खिडकीवरून. तर हे सर्व पहिला असं घासून घेते मी. आणि जरा इथलं किचन बी पुसून घेते. इथला घासून घेते. खिडक्या बिडक्या का सांगू तेलाचा पूर्ण उडतं आहे ना त्याच्यावर. का सांगू जरा अशी म्हणजे थोडासा तेल उडला तर लगेच घासून घ्यायचं ना. जास्त अशी मल्टी बसल्यावर मग ते निघत नाही. मग त्याच्यामुळं असे खिडक्या बिडक्या मी आता घासून घेते. पहिला भांडी पहिला घासून घेते इकडूनचे. आणि पहिलं घाण पहिला व्यवस्थित साफ करते, भरून घेते. तर चला आता एवढा सर्व असे साफ करते. आणि बाबू काय बाबूची आज शाळा नाही काय बाबू. तर चला आता मी पटकन भांडी घासते. मी पूर्ण असं किचन धुवून घेतलेलं आहे. आता जरा बघावंसं वाटते असं घर. बघा भांडी भेंडी पूर्ण घासलेली आहेत मी. आणि आता पहिला मी लादी पुसून घेते. झाडून तर काढलेलं आहे. आणि मच्छी काढते. कसं सांगू मच्छी बर्फामध्ये आहे. हे बघा मच्छी कसं सांगू कडक झालेली आहे. तेवढ्यात ती एकदम हे होईल नरम होईल पाण्यामध्ये ठेवले तर. तेवढ्यात मी लादी पुसून घेते. चला हिला पाण्यामध्ये आपण टाकू. तर चला आता हे बघा किचन कसं वाटते. आणि मच्छी बी ठेवलेली आहे पाण्यामध्ये. मस्त आहे की बघा मी मच्छी अशी तोडून घेतली. आणि इकडे ही रशाला काढलेली आहे. आणि याची फ्राय करते. तर पटापट आता एक गारे ते लावून घेते मी याला. आणि लगेच पटापट मच्छी तळून घेते. अर्धा जर असं करते. चला त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हळद मसाला मीठ टाकलेलं आहे. आणि इकडे तवा ठेवलेला आहे. एक साईडला भात घातलेला आहे. आणि लगेच एक साईडला मी कालवण घालते. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. लगेच तलाला घेते. तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. आणि तेल बी आपलं भरपूर तापलं आहे.
त्याच्यामध्ये राहत नाही. इथं मस्त टॅमॅटो, कोथिंबरी, मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आणि लगेच आता मी फोडणी देते कालवणाला. आणि आपले फ्रायसुद्धा झालेली आहे आणि इकडे भातसुद्धा आपला झालेला आहे. चला आता फोडणी देऊन घेते पटकन. आता आपण याच्यामध्ये लगेच हळद मसाला टाकून घेऊ. त्याला आपण चिकन मसाला टाकू आणि हळद मसाला आपला. आणि लगेच आता आपण मच्छी टाकून घेऊ. चला गाईच, आता आम्ही निघालेलो आहे पेनला जाण्यासाठी. तर चला आता आपण जाऊ पेनला जायला. तर जरा एब्रो करायचे आहे. चला जाऊ आता. चला गाईच, मस्त की एब्रो आपली झालेली आहे. आता थोडे थोडे आपण केस कटिंग करू. चला गाईच, थोडे थोडे जरा केस कटिंग करते. खूप डेंजर झालेले आहेत माझे केस. आणि इकडे सर्वजण अशी एब्रो करायला आले. एब्रो तर माझी झालेली आहे छान अशी. पहिला आपण केस कटिंग करून घेऊ. ए बाई जरा पटापट कट. हे बघा मस्त की जीविकाला मी घेतलेले आहेत असे टोप. असे वाटतात. हा एक ब्लॅक कलरचा घेतलाय. छान आहे पण ब्लॅक कलरचा छान वाटतोय. द्या चला. कुठला द्या? 3 द्या. चला काहीच मस्त की शॉपिंग आपली झालेली आहे. जीविकाला द्या, इकडे द्या. झाल्यानंतर हो 3 का नाही होणार. चला आता आपण जायला निघू घरी. रात्र बी झालेली आहे. छान भेटले पण कपडे जीविकाला. चला बाबू बघा. बाबू हे बाबू काय नाही, बाबूचा लक्ष नाही. आम्ही आलेलो थंडा राहायला इकडे. आईने सांगितलंय पिंटी दादाची बहिणीच आहे. कोणाला माहिती नसेल हो घ्या ना. दादाच्या ब्लॉग मध्ये बघलं असेल, माझ्या ब्लॉग मध्ये कुठं माहिती आहे. हे थंडा म्हणजे आपल्याला उद्या एकविरीला जायचंय त्याच्यामुळं हा थंडा सांगितलेला आहे भाऊ ना. तर आम्ही थंडा घेऊन चाललो. आईने मला सांगितलेला म्हणून ताई संचित मी आलेलो आहे थंडा लेण्यासाठी. हे बघा पूर्ण कॅन भरलेला आहे. आता कारल्याला थंडा बनवायचा आहे सगळ्यांना. हे आपला थंडा फेवरेट. मला हे आवडतं. गेल्या वेळी भाऊंच्या दुकानात जातच. काहीच पेनमधून तर आलो आणि माझा मोबाईलची चार्जिंगच संपली. डायरेक्ट फोनच बंद पडला. तर चला आता पहिला आपण कामं आलो. घरामध्ये भरपूर पसार आहे, काहीच करून गेलो नाही. चला आता पटापट कामं करते. बघा याचा काही नजारा चालू आहे. आणि माझं सामान बघा या साईडला एवढा सर्व कपडे इपडे आहेत. उद्या आपल्याला जायचं आहे तर आता सर्व मी पॅकिंग करते म्हणजे भरून घेते बॅगा बिगा. आपले गिफ्ट आणलेले आहेत. तर चला पहिला आता हे कपाटामध्ये सर्व सामान तर मी ठेवलेलं आहे. आणि आता किचनवरचा सीन हे बघा. लादी बिदी काय डेंजर अवस्था आहे. भांडी तर घासलेली होती. आणि हा हे सरबतचा कॅन्ट उद्या एवढा काही घेऊन जायला लागेल ट्रेनला. बघा आणला नाही इथंच ठेवला. आणि या शेंगा आम्हाला रोजच शेंगा लागतात खायला. आणि ह्या 2 अशा जाळ्या आणल्या मी आपले तांबाडे बिंबाडे ठेवायला. तर चला पहिला आपला किचन जरा पुसून घेते. असं माकलेलं आहे पूर्ण. आता बॅग बी भरलेली आहे. कपडे सर्व जुळून घेते. बेड बीड व्यवस्थित करते. आपल्या सिट्या सुद्धा होत्या. जीविका बॅग तिकडे ठेवता त्या साईडला.
कपडे सर्व जुळून घेते, तर झाडून बिळून काढून घेते इथला. तर यांचे कपडे तर सर्वांचे भरले का मग सकाळी लवकर जायचं आहे ना, तर त्याच्यामुळे आताच सर्व कपडे मी भरून घेतलेले आहेत. पहिला हे कपडे इथला पसारा काढते, सर्व जुळून काढते कपडे, घरामध्ये घाण काय ठेवत नाही सकाळच्याला. चला काही मस्त की सर्वांचं जेवण झाला आणि पहिला सर्व भांडी घासून घेते आपली. किचनवर माझ्या किती पसारा होता, भरपूर असा पसारा होता. आता जरा बरा वाटते, जरा किचन साफ असल्यावर बरा वाटते. सर्व भांडी घासून घ्यायचं. असा मी पूर्ण किचन पुसून बिसून घेतला एकदम स्वच्छ, आणि लादी बी सर्व पुसून घेतले. आणि आपला पाणीसुद्धा भरायला लावलेलं आहे. हे बघा पूर्ण लादी मी पुसून घेतली. आताच मी बोललो सकाळचे नको, भरपूर अशी घाण होती. आता आम्ही शेंगा खातो. इकडे लावलेली आहे CID असल्यावर जरा बरा वाटते. ओ शेंगा कुठे आहेत? आणि ही बघा कशी बसलेली आहेत. हे माझे मिस्टर, ही माझी जीविका, हे माझे बाबू, आणि हा आमचा फिश कॅन. आमच्या टाकीवट्या भरले, आता मशीन बंद करू. ओ शेंगा कुठे आहेत? बघा क्यूटी बघा कशी बसलेली आहे. क्यूटी हा प्रिन्सी, हे क्यूटी प्रिन्सी येते. हे बघा कशी शेंगा खायला बसली. क्यूटी तिकडे खुर्ची मध्ये बसली. प्रिन्सी बघा, प्रिन्सी ए प्रिन्सी, प्रिन्सीने उडी खाल्ली. ए प्रिन्सी पप्पा जवळ जाऊया, तू ये इकडे ये. ओ मला द्या शेंगा. इकडे बघा हिला पुढे ठेवलं. काय काय खेळू? लुडो. लुडो मी खेळत नाही गाईस, खूप काम बाबा बाबा, खूप कंटाळा आला. आता बघा, आता शेंगा खाऊन आता परत यांची घाण होणार आहे. आणि हे बघा कपड्यामध्ये घेते. ए डिश घे ना बाबू. हा या मस्त की शेंगा खायला, अशा मला TV बघता बघता अशा शेंगा खायला लागतात. आता कामं झालेली आहेत. आता मस्त आहे की CID बघायची. नाही कायम पेट्रोल लावलं, CID नाही. आणि उद्या सकाळी निघायचा. म्हणून सर्व साफ केला. मी बोला आल्यावर नको काहीच पसारा मिळून ठेवला. आणि सर्व कपडे उपडे सर्व बेड सर्व व्यवस्थित केला. यांचे कपडे बी मी भरून घेतले. सर्व आता काम तर माझं झालेलं आहे. फक्त आता या शेंगा खाल्लेले घाणी बिणी उचलायला लागतील मला. आणि मग या 2-3 डिश आहेत त्या बी घासून घेते, काय नाही ठेवत. तर चला, आणि आपल्या प्रिन्सीला बी मला घेऊन जायला लागेल. का सांगू, ती राहू शकत नाही. क्यूटीला इथं ठेवणार आहे, खाली ठेवते. फक्त आपल्या छोटीला घेऊन जाईन, मग ती आई संचित राहीन. इकडे बघा कशी शेंगा खायला, आणि भरपूर अशी थंडी लागते बाबा, खूप डेंजर थंडी आहे. आमच्याकडे कसं इकडं म्हणजे पत्र आहेत ना, पत्र जास्त थंड होतात, त्याच्यामुळं जास्तच मला असं वाटते थंडी लागते. आणि झाडं आहेत सर्व साईडला ना, त्याच्यामुळं जास्त थंडी लागते. इकडे बघा कोणचा TV कर लक्ष नाही, खाण्याकर लक्ष आहे. लावा ना तुम्ही, लावा. चला गाईस लगेच भेटते. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईस सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि वापस उद्या आपला कारल्याचा आपला ब्लॉग होणार आहे, खूप छान मस्त वेगळी, तो सुद्धा एन्जॉय करा. तर चला गाईस, बाय बाय.